जय भीम. बुधवार दिनांक 20 ऑगस्ट 2015 सम्राट वाचनमध्ये हा दुसरा लेख आहे. लेखाचा शीर्षक आहे सत्य स्वीकारून जगावे. त्याचे लेखक आहेत किशोर कासारे. श्रशन संती पुत्र ताणाय न पिता नापी बांधवा अंतकेनादी पसनस नथी यंती सुतानता. अर्थ त्याचा असा आहे, जेव्हा मृत्यू म्हणजे अंत समोर उभा राहतो तेव्हा मुलं, पिता, नातेवाईक कोणीही आधार देऊ शकत नाहीत. माणूस जेव्हा मृत्यूच्या अधीन होतो तेव्हा त्याला कुणाच्याही आश्रयाने किंवा आधाराने वाचवता येत नाही. मुलं, बंधू, नातेवाईक हे आयुष्यात सोबत असले तरी मृत्यूच्या क्षणी ते काहीच करू शकत नाही. फक्त स्वतःचे पुण्यकर्म, चांगले आचरण आणि धम्मच खरा आधार ठरतो. मृत्यू अनिवार्य आहे. कितीही जवळचे लोक, मुलं, पालक, नातेवाईक असले तरी मृत्यूसमोर कोणीही आपल्याला थांबवू शकत नाही. त्यामुळे मृत्यूची भीती बाळगण्याऐवजी तो एक सत्य म्हणून स्वीकारला पाहिजे. जन्म, मरण आणि कर्माचे फळ यात शेवटी माणूस एकटाच असतो. त्यामुळे दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतःच्या आचरणाने जीवन घडवायला हवे. खरे रक्षण धम्मानेच होते. मुलं, संपत्ती, नातेवाईक हे तात्पुरते आधार असतात, पण खरी शांती, धैर्य व सुरक्षितता फक्त चांगल्या कर्माने, सदाचाराने व धम्माने मिळते. यासाठी जीवनात सत्कर्माची जमवाजमव करायला हवी. कारण मृत्यूच्या वेळी नातेवाईक मदत करू शकत नाहीत. त्यावेळी आपले केलेले सत्कर्म, दया, प्रज्ञा, संयम हाच खरा आधार ठरतो. माणसाने आयुष्य व्यर्थ न घालवता चांगल्या कर्माने व धम्म मार्गाने जगावे. स्वतःचे कर्तृत्व आणि पुण्यकर्म आपलं खरे रक्षण करतात. म्हणजेच मृत्यू संयमी कोणता पश्चाताप पुरत नाही, परंतु ह्या प्रत्येकाला येणारे अनिवार्य सत्य आहे आणि मृत्यूकडून माणूस खूप महत्त्वाच्या गोष्टी शिकू शकतो. जीवन क्षणभंगूर आहे. मृत्यू आपल्याला सांगतो की आयुष्य फार थोडे आहे, म्हणून प्रत्येक क्षण वाया न घालवता योग्यतेने चांगल्या कार्यात उपयोग करावा. अहंकार स्वार्थ आहे. अहंकार व्यर्थ आहे. मृत्यूच्या वेळी पद, पैसा, सत्ता, शरीर यापैकी काहीही सोबत जात नाही. म्हणून माणसाने गर्व न करता नम्रतेने जगायला शिकावे. सत्कर्माचा साठा करावा. मृत्यू सांगतो की आपल्या पश्चात राहणारी गोष्ट म्हणजे आपली चांगली कर्म, दया, करुणा, सत्य, प्रामाणिकपणा ही खरी संपत्ती आहे. नातेवाईकासंबंधीची किंमत ओळखायला हवी, परंतु आपल्याला आठवण करून देतो की प्रियजन कायमचे सोबत नसतात. म्हणून जिवंत असताना त्यांना प्रेम द्या, आदर द्यावा, कदर करावी, भय दूर करायला शिकावे. मृत्यू अपरिहार्य आहे हे मान्य केले की भीती नाहीशी होते. तेव्हा माणूस अधिक धैर्याने आणि शांततेने जगतो. धम्मा मार्गाचे स्मरण करावे. मृत्यू सांगतो की फक्त धम्म, सदाचार आणि प्रज्ञाच आपल्याला मुक्ती देतात. मृत्यू शिकवतो की आयुष्य तात्पुरते आहे, म्हणून प्रत्येक क्षण सत्कर्म, प्रेम आणि धम्मासाठी वापरा. मुलं, बंधू, नातलग हे सगळे आपले जीवनातले महत्त्वाचे आधार आहेत, पण त्यांची साथ मर्यादा असते. ते सुख दुःखात साथ देतात. संकटात, आजारपणात, दुःखात, आनंदात साथ देतात. ते आपल्या दुःखाची काळजी घेतात, सोबत राहतात. मृत्यू येईपर्यंत ते आपल्या सोबत राहू शकतात. मृत्यूनंतर ते आपल्या पार्थिव शरीराला अंतिम संस्कारासाठी घेऊन जातात. इथे त्यांची साथ थांबते. मृत्यूनंतर उरतात ती स्वतःची केलेली कर्म, सत्कर्म, दयाळूपणा, सत्य, प्रामाणिकपणा, धम्माचरण यातून आधार मिळतो. दुष्कर्म, खोटेपणा, स्वार्थ, हिंसा, वाईट वागणूक यातून दुःख मिळते. मुलं, बंधू, नातलग यांची माया खरी असते, पण ती शरीरापुरतीच असते. म्हणून नात्याची कदर करताना सत्कर्माची जास्त जमवाजमव करा. चांगले आचरण हीच खरी संपत्ती आहे. तथागत गौतम बुद्धांचा मृत्यूकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप शांत, शहाणपणाचा आणि वास्तववादी आहे. बुद्ध म्हणतात की जन्म झाला म्हणजे मृत्यू निश्चित आहे. कुणीही त्यापासून वाचू शकत नाही. म्हणून मृत्यू हा शत्रू नसून जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मृत्यूची आठवण ठेवायला हवी. आपण मरणार आहोत ही स्मृती मनाला ठेवावी. असे केल्याने अहंकार कमी होतो, लोभ, वासना कमी होते आणि प्रत्येक क्षण अधिक मौल्यवान वाटतो. मृत्यूकडून सजगपणा शिका. मृत्यू जवळ आहे हे समजल्यावर माणूस जागृत होतो. वेळ वाया घालवण्याऐवजी चांगले कर्म, धम्माचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते. बुद्ध सांगतात
की ज्याने सत्कर्म केले आहे, धम्माचे जीवन जगले आहे, त्याला मृत्यू समय भीती राहत नाही. मरणाचे स्मरण करून माणूस सांसारिक मोहातून सुटू शकतो. जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होऊन निर्वाण मिळवू शकतो. मृत्यूकडे भीतीने नाही तर प्रज्ञेने पाहावे. मृत्यू हा जीवनातील सत्याचे भान देणारा आरसा आहे. मीही मरणार आहे ही जाणीव ठेवून प्रत्येक क्षण सद्गुण, दया, प्रज्ञा आणि धम्मासाठी वापरावा. बुद्धांच्या शिकवणीमधून माणसाला जीवन कसे जगावे आणि मृत्यूला कसे सामोरे जावे हे कळते. प्रत्येक गोष्ट बदलते, नाश पावते. शरीर, तरुणपण, संपत्ती, नातेवाईक हे कायमचे नाही. ही जाणीव झाल्यावर मृत्यूचा स्वीकार सोपा होतो. मृत्यूची जाणीव ठेवल्यास वाईट कर्म टाळता येते आणि चांगले कर्म करावेसे वाटते. मृत्यू अचानक येऊ शकतो म्हणून आळशीपणा न करता जागृतपणे जगावे. जो जागृत असतो तो सत्कर्म करतो आणि मृत्यूला घाबरत नाही. मृत्यूचे स्मरण करून प्रत्येक क्षण जागरूकतेने जातो. जागरूकतेने जगणे अशा जीवनामुळे मृत्यू हा भय वाटत नाही तर शांततेने स्वीकारलेले सत्य होतं. मृत्यू म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्याचा एक टप्पा आहे. जो आर्य अष्टांगिक मार्गाने चालतो तो निर्वाण प्राप्त करतो आणि पुन्हा मृत्यूच्या चक्रात अडकत नाही. मृत्यू टाळता येत नाही, पण मृत्यूची भीती टाळता येते. मृत्यूला लक्षात ठेवून माणसाने वाईट कृत्य टाळावे आणि सत्कर्म, दया, प्रज्ञा यांचा साठा करावा. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.